बघा भारत बेंझ पायलट, हा एक नंबर, वा 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 वा. हे बघा पाटील मॅस्कॉट काय खतरनाक ओव्हरटेक करून गेलेला आहे. पिंपळेश्वर गुहागर. बाबा 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 काय सकाळी सकाळी गौरी शंकर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट पार्किंग लॉट. हे बघा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा प्रवास होणार आहे मुंबई ते दापोली. दापोलीचा राजा गौरी शंकर ट्रॅव्हल्सच्या भारत बेंझ AC स्लीपर बस विथ टॉयलेट ऑन बोर्ड फॅसिलिटीवाल्या बसने. दापोलीकरांनो, आता तुमचा प्रवास होणार आहे आरामदायक. गाडीमध्ये टॉयलेट ऑन बोर्ड असल्या कारणाने महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान लहान छोटी मुलं यांना प्रवासात काळजी करण्याची गरज पडणार नाही. तर बिंदासपणे प्रवास करा. गौरी शंकर ट्रॅव्हल्स ही दापोलीसाठी ओळखली जाते. त्यांच्याकडे AC सेगमेंटचे बसेस, नॉन AC सेगमेंटचे बसेस, त्यासोबतच टॉयलेट ऑन बोर्ड सेगमेंटचे बसेसही उपलब्ध आहेत. गौरी शंकर ट्रॅव्हल्स यांना मार्केटमध्ये 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता 14 बसेसचे मालक देखील आहेत. डेली बेसिसवरती दापोलीसाठी 7 गाड्या रवाना होतात. विरार ते दापोली 4 गाड्या, त्यातली 1 गाडी आंजर्लेला जाते आणि बाकीचे 3 गाड्या दापोलीला जातात. त्यानंतर बोरिवली ते दापोली आणि 1 मुंबई ते दापोली, असे करून दिवसाला 7 गाड्या दापोलीसाठी डेली बेसिसमध्ये रवाना होतात. तसंच मित्रांनो, या ब्लॉगमध्ये देखील तुम्हाला बसमध्ये असणारे ॲम्युनिटीज, बसची सर्व्हिस कशी आहे आणि मुख्य म्हणजे जर्नी, हे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. चला आता मी जाणार आहे मस्जिद बंदर पार्किंगला. तिथेच आपल्याला गौरी शंकरची भारत बेंझची बस गावणार आहे. मस्जिद बंदर पार्किंगतून रात्री 8:15 वाजता ही गाडी पार्किंग लॉटमधून निघते. त्यानंतर जे पहिलं बोर्डिंग पॉईंट आहे ते आहे कोल्हापूरचं कफ परेड. त्यानंतर संपूर्ण साऊथ मुंबई करत दादर, ठाणे, पनवेल, त्यानंतर डायरेक्ट दापोली. तर असा रूट असणार आहे गौरी शंकर ट्रॅव्हलच्या भारत बेंझचा. तर चला मित्रांनो, आता आपण मस्जिद बंदरच्या पार्किंग लॉटलाच भेटूया. चला. तर मित्रांनो, फायनली आपण पार्किंगला पोचलेलो आहोत. हे बघा, ही आहे मस्जिद बंदर पार्किंग. 4 व्हीलर पार्किंग आहे बघा. संपूर्ण 4 व्हीलर लागले आणि या पार्किंगमध्ये ना फक्त एकच बस आपल्याला गावलेली आहे बघा, ती म्हणजे गौरी शंकरचीच. आणि आजचा प्रवास जो होणार आहे ना, ते याच बसीने होणार आहे, गौरी शंकरच्या भारत बेंझची या मस्त AC स्लीपर बसने. तुम्हाला ना पार्किंग लॉट दाखवतो, आजूबाजूचा परिसर दाखवतो. ते बघा, संपूर्ण आहे ना 4 व्हीलरचाच सेक्शन आहे. फक्त तिथे बघा एक मोठी ट्रॉली लागलेली आहे. तर इथे बसेस नाही आहेत, ही 4 व्हीलर पार्किंग आहे. फक्त ना इथे गौरी शंकरची बस लागते. बाकी बघा, बाजूला पेट्रोल पंप आहे आणि याच्या पलीकडे मस्जिद बंदरचं रेल्वे स्टेशन. वा 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 वा, दापोलीचा राजा गौरी शंकर. आणि ही गाडी येल्लो, ग्रीन आणि अजून एक आहे पिंक कलरची, संपूर्ण मार्केट गाजवलेली आहे. हे बघा, गौरी शंकर किती सुंदर दिसते बघा. स्काय वॉचर, तुम्हाला साईड व्ह्यू दाखवतो, एकदा बघून घ्या गाडी कशी आहे ती. वा, हे बघा एक नंबर. हे बघा, वाव. तर मित्रांनो, चला आता आपण आहे ना ओव्हरऑल लुक घेऊया गाडीचं, एक्सटिरियर आणि इंटिरियर. हे आहे गाडीचं एक्सटिरियर लुक, कॅबिन लुक मस्त बघा, देखणं लुक आहे. आता इथे ना देवांची नावं आहेत. हे बघा, तुळजा भवानी प्रसन्न, त्यानंतर खंडोबा प्रसन्न, मस्त बघा गौरी शंकर, दापोलीचा राजा, त्यानंतर महाकाल, देवांग. हे बघा भारत बेंझ, द फोर्स टू ड्राईव्ह, विरा BS6, त्यानंतर बघा लिमिटेड विरा मार्क 28, त्यानंतर बघा श्री दुर्गादेवी प्रसन्न विरा कोची गाडी, स्काय वॉचर. आणि गाडीचा नंबर असणार आहे आजचा आपला MH47 BY 1200 VIP नंबर.
मी तुम्हाला आता फ्रंट व्ह्यू दाखवलं, आता साईड व्ह्यू बघा. या गाडीची जी लेंथ आहे ना, लेंथ ही आहे 13.5 मीटरची लेंथ. आणि जी साईड लुक आहे, इतके देखणी लुक आहे ना गाडीची, बघा ना किती सुंदर दिसते बघा. तर चला मी तुम्हाला पूर्ण साईड व्ह्यूच दाखवतो. आता हा एंट्री डोर. आता इथे पण एक ऑप्शन दिलेला आहे, एमर्जन्सीमध्ये ना हा बटन प्रेस केला ना तर हा डोर ऑटोमॅटिकली खुलतो. तर हे बघा, एमर्जन्सी डोर कंट्रोल वॉल्व, एमर्जन्सी यूज ओनली, पुश द रेड बटन अँड ओपन द डोर. फक्त आपल्याला प्रेस करायचं आहे, हा दरवाजा ऑटोमॅटिकली ओपन होणार. तर एमर्जन्सीमध्ये ना ही एक छान गोष्ट आहे. त्यानंतर मी तुम्हाला ॲम्युनिटीज दाखवतो. तर हे बघा, ट्रेन स्टाफ, हाय स्पीड वायफाय, मॅन वुमन टॉयलेट फॅसिलिटी ऑन द बोर्ड, CCTV कॅमेरा आहे आणि लाईव्ह ट्रॅकिंग, वीरा कोचची गाडी. त्यानंतर बघा गौरी शंकर ट्रॅव्हल्स, गौरी शंकर. इथे तुम्हाला मस्त ना एक स्टिकर दाखवतो, मला खूप आवडलं आहे स्टिकर. हे बघा स्टिकर, बघा किती सुंदर बनवलेलं आहे. गो दापोली, स्लीप लाईक अ बेबी, बाळ मस्त झोप घेत आहे. तर आपल्याला पण गाडीच्या आत शिरल्यावरती बेबीसारखं झोपायचं आहे बघा, स्लीप लाईक अ बेबी, गो दापोली विथ अस. त्यानंतर गौरी शंकर, कलर बघा येल्लो कलर. त्यानंतर हे ग्रीन कलर बघा, डार्क ग्रीन आहे, त्यानंतर लाईट ग्रीन आहे, किती मस्त डिझाईन केलेलं आहे. गौरी शंकरची बॅचिंग आहे मस्त एकदम. द सिम्बॉल ऑफ ट्रस्ट, बेंच क्लास, गौरी शंकर. मस्त वाटतं बघा, कलर आहे ना गाडीचा एकदम प्रीमियम कलर आहे बघा. द सिम्बॉल ऑफ ट्रस्ट, गौरी शंकर. आणि गाडीमधील सर्वात ॲट्रॅक्शन पॉईंट ते म्हणजे बघा ईगल आहे. हे बघा, अरे बाप रे वा, मस्त बघा काय स्टिकर बनवलेलं आहे, वाव. हे बघा किती डिटेलिंगमध्ये स्टिकर बनवलेलं आहे. मस्त ईगल आहे बघा, ईगल आहे. गरुड आहे ना, गरुड बघतोय बघा, असं खूप छान ना स्टिकर बनवलेलं आहे. तर मला खूप आवडलं. हे बघा बेंच क्लास, गौरी शंकर. तर ही जी गाडी आहे ना, ह्याची लेंथ आहे टोटल 13.5 मीटरची. तर असा आहे मित्रांनो साईड व्ह्यू. आपण फ्रंट लुक पाहिलं, साईड व्ह्यू पाहिलं, हे आहे गाडीचं बॅकसाईडचं लुक. किती फॅन्सी लुक आहे बघा, मस्त बघा, ग्रीन कलर. त्यानंतर बघा हर्षाली ट्रॅव्हल विथ कम्फर्ट, एक मोठासा एमर्जन्सी एक्झिट. त्यानंतर गौरी शंकर ट्रॅव्हल्स, वीरा, भारत बेन्स, हा जो ईगल आय टॅटू मस्तच. धुरंधर, हे बघा धुरंधर, वा, हे खूप भारी वाटलं मला. त्यानंतर परी, हे सुंदर असे LED लाईट्स. आणि गाडीचा नंबर तर तुम्हाला माहितीच आहे, MH47 BY 1200 VIP नंबर. तर बघा मस्त सुंदर असा बॅकसाईडचा व्ह्यू पण आहे, फ्रंट व्ह्यू पण मस्त आहे, साईड व्ह्यू पण मस्त आहे आणि बॅकसाईडचा व्ह्यू पण मस्त आहे. एक नंबर हा, प्रीमियम क्वालिटीचा कलर. आणि हे जे ग्राफिक स्टिकरिंग केलं आहे ना, हे पण मस्त खूप भारी वाटलं. मी तुम्हाला आता इंटिरियर दाखवतो. तर हे बघा कॅबिन एंट्री, हे बघा मस्त वेलकम. हे बघा मस्त ब्ल्यू कलरची LED आहे. वेलकमचं जे बोर्ड्स आणि LED लावले आहे ना, हे मस्त वाटलं पूर्ण एंट्रीलाच. हे बघा. त्यानंतर बघा आपण शिरलो आहे आता आत कॅबिनमध्ये. किती ह्यूज कॅबिन व्ह्यू आहे बघा. महाकाल स्टिकर बघा मस्त एकदम चमकतो आहे. पूर्ण ना कॅबिन व्ह्यू आहे बघा. हे जे वरचं पोर्शन आहे ना पूर्णपैकी वुडन आहे. त्यानंतर आपले हिंदू दैवत आहेत सर्व. LED लाईट्स आहेत, व्हाईट, रेड. म्युझिक सिस्टम आहे. त्यानंतर फॅन आहे बघा, CCTV कॅमेरा. इकडे बघा SOS आहे. त्यानंतर बघा श्री स्वामी समर्थ यांचे आपल्याला दर्शन घेता येतात. त्यानंतर गौरी शंकर वेलकम. को ड्रायव्हरला झोपण्यासाठी बघा इथे रेस्ट दिलेला आहे. त्यानंतर इथे बसण्यासाठी रेस्ट दिलेला आहे. इथे बघा इथे पण एक मस्त अशी सीट आहे जे की आपण खालती पसरू शकतो. आणि बघा मस्त आहे ना कॅबिन, मला चांगलं वाटलं, एकदम भारी वाटलं बघा. फर्स्ट एड किटसुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर आता आपण कंट्रोल सिस्टम पाहूया. तर हे बघा स्टेअरिंग व्हील, भारत बेन्स. त्यानंतर सर्व कंट्रोल सिस्टम्स, FDSS आहे गाडीमध्ये. हे बघा रिव्हर्स कॅमेरा. तर असा आहे मित्रांनो कॅबिन व्ह्यू, छान आहे बघा. आता आज शिरूया आपण पॅसेंजर कंपार्टमेंट. त्याआधी मी तुम्हाला वॉशरूम ऑन बोर्ड दाखवतो. तर हे बघा, नो स्मोकिंग, युअर लगेज युअर रेस्पॉन्सिबिलिटी, गौरी शंकर ट्रॅव्हल्स.
कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये येऊन जाणार आहे. तर हे बघा कॅबिनमध्येच हा टॉयलेट ऑन बोर्ड आहे. तर हे बघा रेस्ट रूम मेल आणि फिमेल. दिस टॉयलेट क्युबिकल इज फॉर युरिनेटिंग ओनली, अदरवाईज ₹2000 फाईन, जे की आपल्या मडगावच्या गाडीमध्ये ₹5000 फाईन आहे. तर दापोलीची गाड्यामध्ये ₹2000. दरवाजा उघडूया. हे बघा, चला आज दाखवतो मी तुम्हाला आता. ते बघा, त्याआधी दरवाजा क्लोज करूया. तर इथे बघा 2 लाईट्स आहेत. एक आहे एक्झॉस्टचं बटन आहे आणि हे लाईटचं बटन आहे बघा. आणि मस्त ना सलमाईचा यूज केलेला आहे इंटिरियरला. तर हे बघा, थिंक क्लीन, प्लीज लिव्ह दिस टॉयलेट क्लीन फॉर द नेक्स्ट युजर. त्यानंतर प्लीज फ्लश टॉयलेट आफ्टर यूज. एक मोठासा मिरर आहे. त्यानंतर बघा सोप, हे प्रेस करायचं फक्त, मग सोप खालती पडणार. हे वॉश बेसिन. इथे बघा टॉयलेट आणि फ्लश. तर इंटिरियर आहे ना नीट अँड क्लीन आहे. वॉशरूमचं पण वरती LED लाईट आहे आणि मस्त बघा एअर फ्रेशनर. तर बघा मस्त नीट अँड क्लीन आणि ह्यूज टॉयलेट ऑन बोर्ड आहे. तर असं आहे मित्रांनो टॉयलेट ऑन बोर्ड. चला आता बाहेर जाऊया. वा 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 वा, हे बघा पॅसेंजर कंपार्टमेंट. सुंदर सुंदर, अतिसुंदर, नीट अँड क्लीन, हायजीन, वेल मेंटेन इंटिरियर. हे बघा मोठासा एमर्जन्सी एक्झिट डोर. किती भारी इंटिरियर आहे बघा पॅसेंजर कंपार्टमेंटचं. 34 स्लीपर बेडची ही गाडी आहे. खालती बघा संपूर्ण वुडन काम केलेलं आहे. वरती बघा सलमई लावलेलं आहे. त्यानंतर बघा स्पीकर आहे. इथे बघा LED लाईट आहे. साईडला देखील वरती संपूर्ण LED लाईट्स दिलेले आहेत. मिडलला आहेत. त्यानंतर बघा खालती आहेत. आणि सर्व सीटच्या बाजूला ना बघा हा SOS दिलेला आहे. तर 34 स्लीपर बेडची ही गाडी आहे. विराकोची, भारत बेन्सची, गौरीशंकर ट्रॅव्हल्स. आणि बघा इथे समोर आहे ना CCTV कॅमेरा आहे बघा. आणि टाईम आहे. आता आपण पाहूया गौरीशंकर ट्रॅव्हल्सने पॅसेंजरकरिता कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर हे बघा डबल बेड. डबल बेडमध्ये बघा मस्त क्लीन अँड नीट बेडशीट आहे. त्यानंतर बघा इथं पिलो आहे. हे बघा किती सॉफ्ट आणि मुलायम पिलो आहे. बॅकरेस्ट बघा किती भारी वाटतं आहे बघा आणि कम्फर्टेबल आहे. विराची बॅचिंग आहे इथे. बॅकरेस्ट पण आहे आणि हेडरेस्ट पण आहे. त्यानंतर बघा चार्जिंग पोर्टचा ऑप्शन आहे. Type-C USB केबल किंवा मोबाईल पिन होल्डर. रीडिंग लाईट्स. त्यानंतर AC वेंट्स आणि एमर्जन्सी ग्लासच्या वरती पण बघा तुम्हाला LED लाईट्स पाहायला भेटतात. येल्लो कलरचे पडदे. इथे बघा हॅमर आहे. एमर्जन्सीमध्ये तो हॅमर यूज करायचा असतो. त्यानंतर बघा रॅक दिलेला आहे आणि बघा ब्लँकेटसुद्धा आहे. ते बघा त्यात बघा गौरीशंकर ट्रॅव्हल्स. आणि या रॅकमध्ये वॉटर बॉटल होल्डर पण आहे. 2 आहेत. तर बघा मस्त ना एकदम कम्फर्टेबल जर्नी होणार आहे अशी सुविधा गौरीशंकर ट्रॅव्हल्सनी पॅसेंजरकरिता दिलेली आहे. आणि हे बघा पडदे येल्लो कलरचे. मी या गाडीचा चालक कल्पेश गुजर, राहणार दापोली. तर कल्पेश दादा, आपला मार्ग काय असतो या गाडीचा? कप परेड, मुंबई सेंटर, दादर, घाटकोपर, ठाणे, ऐरोली मार्गे दापोली. ऐरोली मार्गे मग दापोली. तर आपली इकडनं वेळ कितीची असते निघायची? पार्किंगमधून 8:15 ना. मग कप परेडला जाणार सरळ. आणि दापोलीला कितीला पोहोचतो आपण? सकाळी 5 वाजता. सकाळी 5ला ना. तर अंतर किती आहे, म्हणजे किती किलोमीटरचं अंतर असणार? 300 किलोमीटरचं अंतर आहे. 300 किलोमीटर. म्हणजे आपल्याला नाही ना बोलून 7-8 तास तरी या प्रवासामध्ये जातोच. बरोबर बरोबर. मालकांचं नाव काय गौरीशंकर ट्रॅव्हलच्या? गौरीशंकर ट्रॅव्हल्स मालकांचं नाव आहे महेश पवार. महेश पवार, योगेश पवार, केदार पवार, जयेश पवार. तर ही जी भारत बेन्सची गाडी आहे गौरीशंकरची नवीनवाली, चालवायला कशी आहे? एक नंबर गाडी चालवायला आहे. खूप भारी आहे ना. सस्पेन्शन आहे, 4 व्हील सस्पेन्शन. गाडी एक नंबर आहे. आणि स्पीड लॉक वगैरे? स्पीड लॉक 80 आहे. 80 आहे. पण हे भारत बेन्सवाले 2 सिस्टम काहीतरी टाकतात ना असं? एक 2 सॉफ्टवेअर असतात. बाहेरचा सॉफ्टवेअर असतो फॉरेनचा. तो गाडी ओपन होते आणि
इंडियन सॉफ्टवेअरला गाडी लॉक असते 80. म्हणजे इंडियन सॉफ्टवेअरला 80ला लॉक होते 80 ला लॉक आणि फॉरेन सॉफ्टवेअरला किती पण पडवा काय प्रॉब्लेम नाही. कोकण असतं. तर आपली इंडियन सॉफ्टवेअर आहे ना, इंडियन सॉफ्टवेअर बाकी गाडी पळवायला स्मूथ आहे, एकदम कम्फर्टेबल आहे, सस्पेन्शन वगैरे. कार सिस्टम आहे. तर आजचा प्रवास आपल्या दादासोबत आहे. चला मजा करूया आपण, काय बोलतो? दादा हे तिकीटचं कसं काय फिक्स असतं हे? तिकीट फिक्स रेट असतो. म्हणजे काय रेट ठरवलंय तसं? 800 रुपये तिकीट आहे ऑल सीझन? ऑल सीझन. असं व्हेरिएबल नाही होत? नाही नाही नाही. आणि रेड बसला पण रेड बसला पण फिक्स रेट 800 रुपये. 800. म्हणजे कुठला पण सीझन असू द्या, मॉन्सून, हिवाळ, गरमी, Fixed rate असतो, fixed. 800 रुपये होय, होय. पर सीट. पर सीट. बरोबर 8:15 आपली गौरी शंकर ट्रॅव्हल्स निघालेली आहे मस्जिद बंदरच्या या पार्किंगमधून. तर आता गाडी जाणार कफ परेडला. हे बघा नाईट व्ह्यू मस्त. हॅलो हो निघाली पार्किंग. हो चेन्नई रोड. गाडीमध्ये बघा टोटल 6 कॅमेरे आहेत. या डिस्प्लेमध्ये बघा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आपलं इंटिरियर आहे, एक्सटिरियर आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, सर्व प्रकारचे बघा अँगल आहेत ना या डिस्प्लेमध्ये पाहायला भेटत आहेत. मुंबईची शान डबल डेकर. हे बघा मस्त साऊथ मुंबई, पॉश एरिया मुंबईचा. आठ वाजून 44 बघा आपण आहोत आता कफ परेडला. तर कफ परेडला पॅसेंजर आहेत बघा. आठ वाजून 47 आणि आपण कफ परेड आता सोडलेला आहे. तर आता पुढचा कुठला स्टॉप? आता चर्चगेट. चर्चगेट. चला चर्चगेट आलं. चर्चगेट हे बघा चर्चगेट रेल्वे स्टेशन. एक 4:30. मरीन लाईन्स आणि समोर आहे अर्टिगा 4455 VIP नंबर. आपले ड्रायव्हर साहेब इतके हॉर्न मारतायत पण अर्टिगावाला काय जायलाच देत नव्हता. 9 वाजून 2 आणि बघा चर्नी रोडला पॅसेंजर आहेत. पार्सल पण आहे. पार्सल देखील आहे. लवकर ये. 2 आपली गाडी थांबली. हे बघा चर्नी रोड. लोकल ट्रेन देखील आली आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव प्रथमेश. प्रथमेश. आणि तू क्लिनिंगचं काम करतो ना या गाडीमध्ये? हो क्लिनिंग आणि पिकअपचं पण? हो पिकअपचं. आता क्लिनिंगमध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला आता? 4 वर्ष. 4 वर्ष. म्हणजे गौरी शंकर ट्रॅव्हलला? हो गौरी शंकर. इतर ट्रॅव्हलमध्ये मग?
फक्त गौरी शंकर, वन अँड ओनली गौरी शंकर. म्हणजे 4 वर्षाचा अनुभव आहे. आणि पिकअपचा काय बोलतो, पिकअपचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स तुला? 4 वर्ष ते पण. म्हणजे क्लिनिंग प्लस पिकअप 4 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. छान छान, ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. आणि एक बघितलं, हा हसतच असतो तर बरं वाटतं जरा, याचा हसरा चेहरा आहे तर बरं वाटतं. 9:20 मुंबई सेंट्रल. बघा 9:20 मुंबई सेंट्रल पिकअप. चिंचपोकळी लालबाग. हे बघा इकडे आपला चिंचपोकळीचा चिंतामणी असतो. तर बरं वाटलं, रात्री प्रवास करतोय गौरी शंकर ट्रॅव्हल्सने. लालबागचा राजा परिसर. 9:35 लालबाग. तर लालबागला पण पिकअप पॉईंट आहे. हवा मी का बोलतो, इथे आपलं जे पिकअप घेतो ना आपण मुंबईपासून, ते लिमिटेडच आहे ना. असं जास्ती गाडी थांबत नाही वाटतं. म्हणजे 1-2 मिनटंच गाडी जास्त नाही थांबत ना, अशी 10-15 मिनटं. दादर दादर दादर. चला दादर आलं. 9:44 आणि आपण आहोत दादरला. तर बघा पहिली बस स्पॉट झालेली आहे, ती आहे धनलक्ष्मी. आता ही कुठली आहे, कुठे जाते आपल्याला आयडिया नाहीच आहे. तर आपली गाडी बघा दादरला थांबलेली आहे. आता पॅसेंजर आता एंट्री करत आहेत. तर बरी एकदम टायमिंगवरती आली बघा. 9:44 आणि आपले प्रोफेशनल आहेत, ड्रायव्हर्स आहेत. आता हे भारत बँकचे किती गाड्या आहेत? 2 गाड्या आहेत. 2 गाड्या आहेत. हां. कुठल्या कलरचे आहेत? येलो आणि पिंक आहे. येल्लो आणि पिंक. म्हणजे आपण जे आहे ती येल्लो Yellow. आणि अजून एक पिंक कलरची आहे. कलरचे. आता तुला गौरी शंकर ट्रॅव्हल्समध्ये किती वर्ष झाले ड्रायव्हिंग 5 करून? वर्ष झाले. 5 वर्ष झाले. 5 वर्ष. त्या आधी कशामध्ये होता? त्याच्या आधी मी साईदत्त साई दत्तला होता. म्हणजे दापोली लाईनच्या मध्ये तू हे करायचा ना. आणि सिंगल ड्रायव्हर असतात ना. सिंगल ड्रायव्हर. आता आपण ठाण्याच्या दिशेने. हे बघा बाजूला बघा कुठले, रेश्मा ट्रॅव्हल्स. ग्रीन कलरचे आहे, ग्रीन कलर. काय करताय? हे आले. आणि उद्या त्या नागपूर सोडून पुढे आहे, हाय रोड आहे. विक्रोली. हमसफर. ट्रॅफिक लागले, ट्रॅफिक किती दाखवतंय? 25 मिनिटाची ट्रॅफिक. बाप रे. बघा सगळे रंगबिरंगी गाड्या, भरपूर ट्रॅफिक लागलेली आहे. हे रोजचं नाही ना रे? काय रोज असते? रोज असते ट्रॅफिक? ट्रॅफिक रोज असते. रोज असते ना. रोज असते. दहा वाजून 53 आणि आपण पोचलेलो आहोत ठाण्याला. बाबू लवकर घे. तर ठाण्याला गाडी आली आहे बघा. 10:53 या साईडला थांबला होता. तिकडे पाहिजे. हा तिकडे पाहिजे होता. तर असं
लाल परी एस टी बस. मडगावची मुजावर. का बाई काय? त्याला बरं वाटलं मडगावची बस स्पॉट झाली. हॅलो बाईक आहेत का? रेड कलर मडगाव मुजावर. नाही काय सामान नसतात का माझं? तिथं आहे सुद्धा. मुजावर मडगाव. आणि पुढे आहे बघा श्री सद्गुरू कृपा सातारा कोरेगाव एक्सप्रेस. मुजावर बघा किती मस्त काय वाटते आहे? रेड कलर. कोण दिल्या का तुझी मस्जिद बंदरला काय दिलं ना काय पार्सल? हो हा अंजनेया छत्रपती संभाजीनगर. बघा ही पण गाडी रेड कलरची आहे. बाजूला बघा मंगलमूर्ती व्हाईट. काय? हॅलो लाखात एक आमचा दादा. हे बघा ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलर हमसफर. आलो चल आलो बाबू जा तिथं सांग. पनवेल. चला पनवेलला आलो पनवेलला. काय आता तू आता ही पण घेशील इनोवा पण घेशील. काय बोलतो? एवढा इथं बोलले ठिकाणी एवढा मालक आहे जागेचा. हाफ रिटर्न आहे की हाफ रिटर्न मग हाफ रिटर्न कोण आहे? अबो ओ पाटील मॅस्कॉट मडगाव. काढली ना तिला पण. अहो कोण हाफ रिटर्न आहे? त्याने वाट लावली बा आपली. साईड नाही देणार आपल्याला. हा, आपल्याला आणि पाटीलवाल्याला पण देणार नाही. अहो याला ओव्हरटेक मार लागेल आपल्याला. पाटील मॅस्कॉटवाला काढतोय बघ ह्याच्या पाठीतला. काढतो. मस्त काढली रे गाडी. भारी काढली. पाटील मॅस्कॉट काय खतरनाक ओव्हरटेक करून गेलेला आहे. मडगावचे गाड्या बघा किती स्पीडमध्ये आहे बघा. कोण करावं? नॅशनल मानिक 9600. ग्लोबल गुहागर लाईन महामाई गुहागर. नॅशनल अंबा मडगाव. जय साई आयडिया नाही. रत्नागिरी. रत्नागिरी काय. स्वामी दापोली आणि काळेश्वरी आयडिया नाही. दापोली आणि अजून एक आहे कुठले सोमेश्वर
खापरोबा द लिजंड जुनीवाली आहे. कुठली रे? दापोली. नाही मालवण साईड. अच्छा खापरोबा. चला ढाबा आलं. ढाबा हॉटेल एव्हरग्रीन. आणि बघा गौरी शंकरचे नॉन AC सीटर, बिग स्टार, AC स्लीपर. परत गौरी शंकर ट्रॅव्हल्स नॉन AC सीटर. समोर बघा सीटर स्लीपर. चला मस्त जेवूया आता. हे बघा रोट्या मागवले. त्यानंतर बघा व्हेज कोल्हापुरी आहे, डाळ आहे इथे आणि बघा राईस आहे. रात्रीचे 1 वाजता गाडी आली आहे हॉटेल एव्हरग्रीनला वडखलला. तर आता जेवलो मी पोट भरून. मस्त एकदम झणझणीत जेवण होतं. तर हॉटेल नीट अँड क्लीन आहे आणि वॉशरूम देखील नीट अँड क्लीन होतं. तर बरं वाटलं हॉटेल एव्हरग्रीन वडखलचं. हॉटेल एव्हरग्रीनच्या समोर बघा हरिहरेश्वर दर्शन, त्यानंतर बिग स्टार, हर्षाली. ही बघा आपली बस आणि इथे बघा वलजाई. ते इतके बसेस बघा लागलेले आहेत. गाडी आहे ना फुल आहे, फुल. स्लीपर सीट ना एकसुद्धा अवेलेबल नव्हता. मी स्वतः कॅबिनमध्ये बसून आलेलो आहे आणि माझ्यासोबत अजून 3 जण आहेत, म्हणजे आम्ही 4 जण कॅबिनमधून प्रवास करतोय. चला आपली बस पण निघाली आहे. ही बघा भारत बँक्स. बघा किती भारी वाटते. नाईट व्ह्यू आहे गाडीचं. स्काय वॉचर एक नंबर आहे बघा. चला चले. पुढे बघा गौरी शंकर ट्रॅव्हलची नॉन AC सीटर स्लीपर विरार ते अंजर्ले. गो दापोली विथ अस गौरी शंकर ब्ल्यू कलर. आणि आपल्या भारत बँक्सने ओव्हरटेक केलेलं आहे बघा. जबरदस्त गौरी शंकर. पायलट हा एक नंबर. अंजरलेवाले का ऐकत नाही. प्रिटी वुमन. रात्रीचे वाजले 2:01 आणि आपण आहोत नागोठणेला. NH66. ऑफिसर्स. रात्रीचे 2:34 आणि आपण आहोत कोलाडला. दापोलीची राणी स्पॉट झालेली आहे. नंदाई. हे बघा व्हाईट कलर दादा. नॉन AC सीटर विरार ते दापोली.
चला आपली भारत बँच ओव्हरटेक करते. ही बघा नंदाई, अश्विनी नंदाई आणि ओव्हरटेक झालेलं आहे. रात्रीचे 2:46 आणि आपण प्रवेश केला आहे इंदापूरला. जॉली ट्रॅव्हल्स, वाव. तर बघा इंदापूरला आल्यावरती हे मोठे मोठे झाडे, डार्कनेस. आता बघा मस्त समोरून आपल्याला बस स्पॉटिंग होणार आहे. पिंपळेश्वर गुहागर, एक नंबर. नॉन AC सीटर. चला मानगावला एंट्री केली आणि समोर बघा कुठली आहे, सानवी, त्यानंतर स्वामी, श्री अंबाप्रसाद, महाकाल. हे बघा महाकाल, आपलं मानगाव, श्रेयस. साक्षी ट्रॅव्हल, भांबेड, ऑरेंज कलर. आंबेत, रत्नागिरी आणि पणजी. आंबेतला लेफ्ट टर्न दाखवत आहे. आंबेत. चला लेफ्ट टर्न आणि सरळ आपलं चिपळूण, लांजा, राजापूर, सावंतवाडी. ते बघा वरतून मस्त गेली श्रीकृष्ण. या आंबेच्या रस्त्याला बघा लाईटच नाही आहे, फुल्ली डार्कनेस. हे बघा शापटन आला, शापटन. चला आला खराब रस्ता. हा रोड आहे ना, हा वाहून जाईल. थोडा प्रेशर आहे इथं पाण्याला पावसामध्ये. धबधबा पण याच साईडला. हा इथं घर आहे ना. बरोबर. काम करायला बघतायत पण त्या काय होणार आहे, ब्रिज एवढा थोडी होणार लगेच चालू. झाला तर 1 महिना पाहिजे त्याला हे करायला. गाड्या सगळ्या माड मार्गेत जावं लागतं. हा खिडक्याने त्याने अगोदर फुटून ठेवणार उगाच. दापोलीचं पण आपला रोड हे एक साईड पूर्ण करून घेतली नसताना त्या लोकांनी वन वे जरी सुरू करून घेतलं असतं ना बरं झालं असतं. वन वे चालू करतील पण वन वे पण कामाचं नाही आहे. 4:09 आणि आपण आता आहोत मंडणगडला. चला मंडणगड. रस्ते आहेत ना बघा एकदम वळण मारतात, डायरेक्ट दिसत पण नाही. म्हणजे नागमोडी रस्ते आहेत, नागमोडी वळण सुद्धा आहेत. आता आम्ही आंबेत पासून आलोय ना,
तर मस्त हिरवंगार एकदम निसर्गरम्य गाव आहे. आता नाईट व्ह्यूला बघा ॲक्च्युली काही दिसतच नाही आहे, पण मॉर्निंगमध्ये ना हे व्ह्यूज भारी आहेत आतल्या गावातले. तर बघा आता आपण चाललो आहे दापोलीच्या दिशेने. इथं पंचनदी आहे. दापोलीची पहाटेची पहिली शिवाय ई ऑलेक्ट्रा AC बस. रस्त्याचं काम चालू आहे बघा मध्येच. आता लाईन बघा किती मोठी लागली आहे. हे बघा, हे बघा, अर्धा तास झाला. पहाटेचा टाईम आहे. हे बघा, शुभ सकाळ खेरडे गावाला. पहाटेचे झालेत 5:50 आणि बघा लालपरी CNG पंपसाठी लाईन बघा किती लागली आहे मोठी. बाप रे, असं वाटतंय गावामध्ये एकच CNG पंप आहे, पण आपले ड्रायव्हर साहेब बोलत आहेत की 2 पंप आहेत. बाबा बाबा बाबा, हे काय आहे? सकाळी सकाळी इतकी मोठी रांग. हे बघा आता संपायला आली आहे. CNG वरती जोर खूप आहे. दापोलीला बघा आपल्याला ही बस गावली असा बघा, साई दत्त ट्रॅव्हल्स. आणि पुढे आहे आरोही म्हणजे जय चंडिका. तर दापोलीला मिळाली आपल्याला ही गाडी बघा. बरोबर बघा सकाळचे 6 झाले आणि बघा दापोलीला आपण पोचलेलो आहोत. तर समोर आहे दापोली ST स्टँड. ST स्टँडच्या समोरच गौरीशंकर ट्रॅव्हल्स ड्रॉपिंग पॉईंट आहे. आता आपल्याला कुठे जायचं आहे? आता आपल्याला गौरीशंकरच्या पार्किंगला जायचं आहे. हे समोर ST स्टँड आहे. हे वाला ST स्टँड ना. हा, इथे समोर ST स्टँड हा, आहे. हा. आता आपण गौरीशंकरच्या पार्किंगला मग त्यांची प्रायव्हेट पार्किंग आहे ना प्रायव्हेट पार्किंग गौरीशंकरची, तिकडे मला घेऊन जाणार आहे तो. तिकडे घेऊन जाणार. चल, मला काय, आपल्याला आता दापोलीत फिरायचं तसं पण. ओके, हा? जाऊया. चला आता आपण चाललो आहे गौरीशंकरच्या पार्किंग लॉटमध्ये. वेलकम टू दापोली. गौरीशंकर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट पार्किंग लॉट. हे बघा मेन रोडवरच आहे, दापोलीच्या रस्त्यावरच हे पर्सनल प्रायव्हेट पार्किंग लॉट आहे. हे बघा गौरीशंकरची टेम्पो ट्रॅव्हलर आहे बघा, ड्रीम डिस्कवरी. आता ही बघा ही वाली गाडी निघाली आहे. 8:45चा टाईम आहे. दापोली ते बोरिवली नॉन AC सीटर. ही बघा ही गाडी आता रेडी झालेली आहे बघा, मस्त बघा. दापोली ते बोरिवली नॉन AC सीटर. मॉर्निंग बस. हे बघा गौरीशंकर एव्हरग्रीन ॲडिशन. तर मॉर्निंगची बस आहे 8:45ची दापोली ते बोरिवली. हे बघा मस्त छान बस आहे, कलर आणि ग्राफिक खूप सुंदर आहे. त्यानंतर बघा इथे गौरीशंकरची बिग स्टार आहे, विरारला जाते AC स्लीपर. त्यानंतर बघा आपण आलो ते या गाडीने आलो कफ परेड ते
दापोली. त्यानंतर बघा ही गौरीशंकरची इथे नॉन ए सी आहे, ही पण विरारला जाते. आणि बघा बोरिवलीला ए सी प्रकाश कॅपेलाचे बघा. तर असं सेक्शन आहे पूर्ण प्रायव्हेट पार्किंग आहे गौरीशंकर ट्रॅव्हलचे बघा. तर फायनली मित्रांनो आपण दापोलीला सुखरूप पोचलेलो आहे. गाडी आली सकाळी 6 वाजता. चिंचली ते पिसे रस्ता ना एकदम खूप खराब होता, त्यामुळे गाडी ना उशीर झाली. गाडी आली स्मूथ, रायडिंग देखील गाडीची बऱ्यापैकी स्मूथ आहे. आता आपले जे कल्पेश दादा होते ड्रायव्हर दादा, त्यांची ड्रायव्हिंग तर एक नंबरच होती. त्यानंतर पिकअप दादा हे पण खूप हेल्पफुल नेचरचे होते. तर हेल्पफुल स्टाफ आहेत गौरीशंकर ट्रॅव्हल्सचे. गौरीशंकरची ही भारत बेंचची गाडी एकदम प्रीमियम क्वालिटीची गाडी आहे, मस्त गाडी आहे. एकदा ट्राय करा तुम्ही. जर अजूनपर्यंत या बसनी ट्रॅव्हल केलं नाही मुंबई ते दापोली तर मी रिकमेंड करतो, हायली रिकमेंड करतो, एकदा तरी नक्की प्रवास करा मुंबई कफ परेड ते दापोली या भारत बेंच बसने. गाडी पूर्णपैकी नीट अँड क्लीन अँड हायजीन आहे. वॉशरूम देखील नीट अँड क्लीन अँड हायजीन आहे. प्रवासात कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये याची काळजी 100% गौरीशंकर ट्रॅव्हल्स प्रवाशांची घेत असतात. तर बिंदासपणे गौरीशंकर ट्रॅव्हलनी प्रवास करा. ॲमेनिटीजमध्ये स्लीपर काउच, बिझनेस क्लास, त्यानंतर चिल्ड ए सी आणि मोबाईल सपोर्टचा ऑप्शन आहे. ऑनलाईन तिकीटसाठी रॅडबस आणि ऑफलाईन तिकीटसाठी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये गौरीशंकर ट्रॅव्हल्स यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. बाकी मित्रांनो आपले यूट्यूबचे शॉर्ट्स कंटिन्यू आपल्या चॅनलवर येत असतात. इंस्टाग्राम ID माझी हॅक झालेली आहे, त्यामुळे मी दुसरी ID बनवलेली आहे, मी _विशाल_नाईक सेम नाव आहे. तिकडे जाऊन फॉलो करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर ट्रॅव्हलिंग किडा या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी मित्रांनो तुम्हाला माझा हा प्रवास कसा वाटला मुंबई कफ परेड ते दापोली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एक नवीन ट्रॅव्हल जर्नीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.